रिक्षावाल्यांना दिलेल्या अन्यायकारक व अवाजवी ऑनलाईन पावत्यांचे दंड रद्द करा, प्रलंबित ऑनलाईन दंड माफ करा व वाहतूक दंडाची रक्कम पूर्वीची ठेवण्याबाबत लालबावटा रिक्षा चालक युनियन संलग्न आयटक यांच्या वतीने हजारो रिक्षा चालकांचे सर्वेक्षण करून निवेदनाचे फॉर्म भरून केंद्रीय वाहतूक मंत्री, राज्य परिवहन मंत्री, पालकमंत्री, खासदार यांच्याकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती लालबावटा रिक्षा चालक युनियन संलग्न आयटक तर्फे आज पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली। पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखला जातो, परमिट घेऊन करतो, पासिंग करतो, लायसन्स काढतो, इन्शुरन्स भरतो, रोड टॅक्स भरतो आणि आम्ही न केलेल्या गुन्ह्याचे दंड पण भरतो। आणि असं आता शासनाच्या तिजोरीत प्रत्येक आमच्या रिक्षा चालकाचे किती रुपये भरलेले आहेत याचा आम्ही सर्वे सुरू केलेला आहे। आम्ही फॉर्म प्रकाशित करीत आहोत। हा निवेदन देखील आहे। हे आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमच्या महाराष्ट्राचे वाहतूक मंत्री, त्याचबरोबर आमचे खासदार, आमचे पालकमंत्री यांना हे निवेदन देणार आहोत। आणि यामध्ये आम्ही रिक्षा चालकांना प्रश्न विचारलेले आहेत की आतापर्यंत रोड टॅक्सचे किती पैसे भरलेस तू आयुष्यभरात, पासिंगसाठी किती पैसे भरले, तुमच्या परमिटसाठी किती पैसे भरले, आणि नो पार्किंग पार्किंगची व्यवस्थाच नसताना तू नो पार्किंगचे दंड किती भरलेस आणि किती बाकी आहे, असं सगळं आम्ही विचारतो आहोत। आणि ह्याच्यातून आम्ही आता या सगळ्या मंत्र्यांसमोर, सरकारसमोर ही आकडेवारी समोर आणणार आहोत की आम्ही लाखो रुपये, कदाचित कोणाचा कोटी पण होईल, एवढे पैसे तुमच्या तिजोरीत भरलेले आहेत। आमच्या कल्याणासाठी तुम्ही काय केलं का, आमच्या पैशाचं तुम्ही उधळपट्टी केली स्वतःच्या याच्यासाठी, हे आम्ही विचारणार आहोत। आणि शेवटी मागणी याच्यात अशी केलेली आहे की हे जे काही पूर्वीचे दंड होते तेच लागू करा आणि जे आता सध्या आमच्या नावावर जेवढे काही पावते दंड आहेत ते सगळे माफ करा, अन्यथा लालबावटा रिक्षा चालक युनियन तर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील आम्ही दिलेला आहे। साधारण किती लोकांना हायेस्ट दंड बसलेला आहे, अशी किती लोक आहेत तुमच्या या ठिकाणी? आमचे सहकारी सांगतील की काही लोकांना 30,000, 40,000, काही लोक तर आमच्याकडे 1 लाख क्रॉस करून गेलेले आहेत। आता तुम्ही म्हणताल 1 लाखाचा डायरेक्ट दंड पडला का? नाही, 2,000, 3,000, 500, 1,500 असं करत करत साठत कोणाकोणाचं तर आता माझ्या सहकार्याने सांगितलं की 1,60,000 रुपयापर्यंतचे पावते आहेत। आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की गुन्हा कबूल करू नका, सिद्ध करू द्या त्यांना। कुठून भरणार आहात तुम्ही? तुमच्या समोर 2च पर्याय असतात, एक तर भरून टाका, नाहीतर लढा। तर लढायला आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही मदत करायला तयार आहोत। जर हे मान्य नाही झालं तुमच्या मागण्या, तर पुढचं काय पाऊल आहे? आता तर आम्ही सगळ्या या रिक्षा चालकांना जागं करणं हा आमच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे। सरकार ऐकेल, बिलकुल सरकार ऐकेल, परंतु रिक्षा चालकांना थोडासा कमाईचा 1 तास काढून आंदोलनासाठी वेळ द्यावा लागेल, तरच सरकार ऐकेल। शहरात आणि ग्रामीण भागात एकूण 40,000 पेक्षा जास्त रिक्षा आहेत, चालक आहेत। तुमच्या संघटनेत किती सहभागी आहेत आणि आता पुढचं काही मोर्चा वगैरे काय करणार? आमची सभासद नोंदणी सुरू आहे। जवळपास 500 पेक्षा जास्त रिक्षा चालक आमच्या संघटनेचे सभासद आता सध्या झालेले आहेत, परंतु आम्ही ग्राउंड लेवलवर काम करतो आणि मायक्रो लेवलवर काम करतो। आपल्या चॅनल मार्फत आम्ही आता सर्वांना आवाहन करत आहोत की हे फॉर्म तुमच्या सर्व रिक्षा स्टँडवर उपलब्ध होणार आहेत। आमची सगळी टीम फिरणार आहे आणि हे फॉर्म देणार आहे। हे फॉर्म भरा आणि याच्या 10 झेरॉक्स प्रती करून आमच्या टीमकडे द्या, आमच्या टीम मेंबरकडे द्या। हे सगळे फॉर्म आपल्याला मोर्चा काढून पालकमंत्र्यांना द्यायचा आहे। सर, एक महत्वाचा अजून एक प्रश्न आहे की वाहतुकीचं कोर्ट आहे, न्यायालय काही दिवसापासून बंद आहे, त्याच्याबद्दल तुम्ही हायकोर्टात काही डायरेक्शन घ्यायला गेलेले आहे, काही अपील केली? नाही, वाहतुकीचं कोर्ट म्हटलं तर तुमच्या ज्या पावत्या आहेत ना, त्या तुम्हाला पावत्या मिळतात, त्या पावत्यांच्या बद्दल त्या ठिकाणी सुनवाई होत असते आणि त्या ठिकाणी येऊन गुन्हा कबूल करतात आणि गुन्हा कबूल करून पैसे भरून टाकतात। लोक अदालतीमध्ये देखील लोक अदालत म्हटलं तर त्या ठिकाणी काहीतरी समझोता झाला पाहिजे ना, काही कमी केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी समझोता काहीच होत नाही, कमी 1 रुपया करत नाही, भरून टाका म्हणतात। असं कसं चालेल? कोर्ट बंद आहे याच्यावर काय बोला? नाही, त्या ठिकाणी जर हे असेल म्हणजे पावत्या घेण्याचं चालूच आहे, म्हणजे लोक कोर्ट कशाला लागतं तुम्हाला? सुनवाईसाठी ना। तुम्ही गुन्हा कबूल करताय, डायरेक्ट पैसे भरून टाकतात। हा पोलीसवाला बाजूला घेतो आणि म्हणतो की तुझे 50% भरून टाक तरच गाडी सोडतो, हा भरून टाकतो। म्हणून कोर्ट तुम्हाला जेव्हाच लागेल ज्यावेळेस तुम्हाला केस चालवायची असेल, हे केस चालवतच नाहीत। बरं, एक सगळ्यांचा कळीचा मुद्दा की शहरामध्ये तुमची ठीक आहे तुम्ही बाजू मांडताय, पण काही रिक्षावाले मूडवर
जी बेशिस्त आहेत, याच्यामध्ये लेडीज सेफ राहू शकत नाही, जे आवाजावे पैसे वसूल करतात, लुटण्याचं काम करतात रिक्षा चालक म्हणून, हंबल म्हणून, अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? नाही, मुळातच चांगली आणि वाईट माणसं ही प्रत्येक क्षेत्रात आहे, प्रत्येक प्रोफेशनमध्ये. असं एक प्रोफेशन सांगा मला, कोणतंही एक प्रोफेशन सांगा की तिथं 100% सगळे चांगलेच माणसं आहेत किंवा सगळे 100% वाईटच माणसं आहेत, असं नाहीये. यांच्याकडे बघा, यांनी जवळपास 35-40 वर्षापासून हे रिक्षा चालवतात. आमचे हे जुबेर भाई आहेत, आमचे अमजद भाई आहेत, हे सगळे वसीम भाई आहेत. यांच्यावर दाखवा कुठला एक गुन्हा आहे. अहो, संबंध आयुष्यभर सगळी दाढी पांढरी झाली, केस पांढरे झाले असे रिक्षा चालक आहेत, जैफ आहेत. आणि आता तुम्ही जर म्हणत असताल की सगळेच रिक्षा चालक असे, तर ते काय बरोबर नाही. असे काही आढळले तर त्यांना तुम्ही छोडेंगे नाही, त्यांची काही तक्रार कराल तुम्ही तुमच्या पद्धतीने? नाही, आम्ही छोडणारे किंवा पकडणारे कोण आहोत? तुमचा पैसा बदनाम होतोय ना. नाही, बदनाम होतो तर आम्ही समजावून सांगण्याचं काम आमचं आहे. जो आमच्या युनियनचा सभासद असेल त्याला समजावून सांगण्याचं काम आमचं आहे. आमच्या युनियनच्या सभासदाकडून कुठलं बेशिस्तपणा होऊ नये याची काळजी घेण्याचं काम आमचं आहे. बेशिस्तांवर कारवाई केली तर पोलिसांची काही तुमचं वय राहणार नाही ना? नाही, मुळातच बेशिस्त तुम्ही कोणाला त्याचं ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही नो पार्किंगच्या नावाखाली त्याला जर बेशिस्त म्हणताल आणि तुम्ही पार्किंगच दिलेली नाही, तो गाडी चालवतोय आणि चालत्या गाडीचा तुम्ही मागून फोटो काढून घेतला आणि त्याला बेशिस्त म्हणला, तर आम्ही कबूल करणार नाही. आम्ही त्याच्या बाजूला उभं राहतो.